भूखंड माफियांच्या विरोधात भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। गावातील अनेक खुले भूखंड कागदोपत्री हेराफेरी करून लाटण्यात आलेले आहेत। तसेच नवीन विकसित झालेल्या भूखंडावरील प्लॉट विकासकांनी हस्तांतरित केले नाहीत। तसेच शक्तीपीठ मार्गाला विरोध यासह अनेक मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। गणेशनगर आणि ग्रामपंचायत मालकीच्या भूखंडावर झालेले अतिक्रमण, नवीन विकसित केलेल्या गणेश कॉलनीतील रस्ते आणि खुले भूखंड हस्तांतरित करणे आणि इतर खुले भूखंड ग्रामपंचायतीच्या ताब्यात देणे, तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणे, इंदिरानगर, ज्योतिबानगर, शिवाजीनगर या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना त्यांची घरे त्यांच्या नावावर करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी माजी पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे बजरंग पाटील, काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, अविनाश पाटील, संभाजी पाटील, अनिल आवळे, रावजी गोसावी यांच्यासह गावकरी उपस्थित होते। रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुधगावमधील नागरिक ग्रामस्थ समेत धरणे आंदोलन आयोजित केलेले होते। यातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: बुधगाव गावामध्ये बागायती शेत जमिनीतून शेकडो एकर जमिनी शक्तीपीठ राखीव महामार्गासाठी गेले त्या रद्द झाल्या पाहिजेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर बुधगाव ग्रामपंचायतच्या हक्काची ओपन पीस खोट्या नाट्या, केसेस, तक्रारी आणि बुलबुलया करून ग्रामपंचायतचे ओपन पीस हडप करण्याचा काही शक्तींचा ठाव आहे, त्या हाणून पाडल्या पाहिजे आणि ग्रामपंचायतच्या हक्काचे ओपन पीस ग्रामपंचायतच्या ताब्यात राहिले पाहिजेत। त्याचबरोबर इंदिरानगर, ज्योतिबानगर, शिवाजीनगर येथील 5वी गल्ली या भागातील नागरिकांची घरकुले महाराष्ट्र शासनाच्या भोगवट सदरी नाव असल्यामुळे घरकुले मंजूर होत नाही, शौचालयाचा अन्य सुविधांचा शासनाच्या सवलतीचा लाभ मिळत नाही, त्यामुळे ही घरकुलं तातडीनं मंजूर झाली पाहिजेत। त्याचबरोबर ह्या ग्रामपंचायतचे ओपन पीस आहेत हे ग्रामपंचायतच्या प्लॅनप्रमाणे आणि ग्रामपंचायत केलेल्या ठरावाप्रमाणे मान्य नगर रचनाकार विभाग सांगली यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी हे साक्षांकित करून देऊन अधिकृत केले पाहिजे, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत। त्याचबरोबर बुधगाव गावच्या हातवाडा असतील, गावठाण विस्तार असेल, याही मागण्या या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, बुधगाव गावचे शिवसेनेचे बजरंगभाऊ कंटामचे अध्यक्ष आनंदराव काका, सर्व ग्रामस्थ, दलित समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वंचितचे सर्व पक्षाचे राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। बुधगाव येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी धरणं आंदोलन धरण्यात आलेलं आहे। बुधगावमधनं जाणारा जो शक्तीपीठ मार्ग आहे, ज्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, पिकाऊ जमिनी जाणार आहेत आणि त्यामुळं तो रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। त्याचबरोबर बुधगाव ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेले ओपन पीस जे गावच्या विकासासाठी राखीव ठेवलेले आहेत, ते ओपन पीस हडप करण्याचा काही लोकांचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे आणि आज आम्ही या आमच्या गावातल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये, ओपन पीसच्या संदर्भामध्ये आणि शक्तीपीठच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहे। जर आमचे प्रश्न या ठिकाणी सुटले नाहीत किंवा प्रशासनानं सोडवले नाहीत, दाद दिले नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल अशी मी या ठिकाणी इशारा देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।